काल आपण योगाचं अंतरंग पाहिलं. अष्टांग योगामध्ये पहिल्यांदा बहिरंग येतं, नंतर अंतरंग येतं. अंतरंगामध्ये धारणा, ध्यान आणि समाधी ही अंग येतात. आणि ह्या साधनांनी साधक किंवा योगी हा स्वतःच्या मनावर, चित्तावर हळूहळू आपलं नियंत्रण आहे. मनाचं स्वरूप किंवा गुणधर्म हे आपण काल पाहिले. आणि ह्या चंचल मनाला आवरण्यासाठी कोणती साधना करायची असते हेही आपण धारणा, ध्यान आणि समाधी ह्या अंगांचा विचार करताना पाहिलं. त्यासाठी आपल्याला आपल्या मनाचं कार्य कसं चालतं हे आपण पाहिलं. आपला मनोदेह आणि मनस. मनोदेह हा द्रव्याचा बनलेला आहे. मनस हे त्यातलं चैतन्य. जसा देह त्याप्रमाणे चैतन्याची त्याच्यामधली जी चेतनामय कृती घडत असते ती त्या देहाच्या गुणधर्मावर अवलंबून असते. जसं आपण पाहिलं की द्रव्य किंवा पदार्थ हा त्रिगुणात्मक असतो. सत्व, रजतम हे पदार्थाचे किंवा द्रव्याचे गुणधर्म असतात किंवा त्या पदार्थत्वाचाच तो भाग असतो असं म्हणणं हे अधिक संयुक्ती. कारण हे गुण वेगवेगळे नसतात, तर ते एकत्रितपणेच त्या पदार्थाचे स्वभाव धर्म ठरवत असतात. म्हणजे त्यांच्या कमी अधिक प्रमाणाप्रमाणे त्या पदार्थाचे गुणधर्म ठरतात असं म्हणणं अधिक योग्य आहे. आणि त्याच्यामध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता ह्या योगामध्ये आहे. म्हणजे योगाचा किंवा साधनेचा आरंभ करताना जी त्याची परिस्थिती असते ती जाणीवपूर्वक योग साधनेने आपल्याला बदलता येते. आणि त्याच्यामध्ये ज्या योगाला सिद्धी प्राप्त होतात त्याचं मूळ आहे. प्रत्येक गोष्टीच शेवटी जो परिणाम असतो किंवा त्याचं जे फळ असतं ते हे परिणाम स्वरूप असतं. म्हणजे आपण जी धारणा, ध्यान, समाधी करतो त्याच्यामुळे काय परिणाम होतात हे आपल्याला समजून घेतलं तर त्या परिणामामुळे सिद्धी प्राप्त होतात हे आपल्याला लक्षात. असं ह्याच्यामध्ये सूत्र आहे. परिणाम ताप संस्कार दुःखे गुणवृत्ती विरोधाच दुःखम एव सर्व विवेके. 15वं सूत्र आहे. सततचा बदल, चिंता, सवयी त्यामुळे होणारं दुःख आणि गुणांच्या आणि चित्तवृत्तीच्या विरोधातून होणारं दुःख हे जो माणूस विवेकी असतो त्याला जाणवत असतं. म्हणजे दुःख हे आपल्या जीवन पद्धतीतूनच निर्माण होत असतं. आपली जीवन पद्धती ही किती जागरूक अवस्थेमध्ये असते म्हणजे आपण जे जीवन जगतो त्यावेळी आपण किती जागरूक असतो याच्यावरती जीवन पद्धती ही अवलंबून असते. सुख किंवा दुःख आहे. दुःखाचं बीज कशामध्ये असतं? जीवन पद्धतीत दुःखाचं बीज असतं. म्हणजे काय तर आपण अज्ञानापोटी ज्या गोष्टी करतो किंवा अविद्येपोटी ज्या गोष्टी करतो त्यातून दुःख निर्माण होतं. म्हणजे जागरूकतेचा अभाव हे मानवी दुःखाचं बीज आहे. दुःख म्हणजे काय तर सुखाचा अभाव. जसं अंधार म्हणजे काय तर प्रकाशाचा अभाव, तसं दुःख म्हणजे सुखाचा अभाव. सतत जर सुखच असलं तर सुख हे सुख वाटणार नाही. रोज समजा आपण साखर खात राहिलो साखरेची गोडी वाटणार. ती साखर नसेल त्यावेळी मग आपल्याला त्याची उणीव भासायला लागते. तसं दुःखामुळे सुखाची गोडी असते. आणि
ज्ञानप्रकाशाने दुःखाचा अंधार संपुष्टात येतो. म्हणजे अज्ञानाने दुःख निर्माण होतं आणि ज्ञानाने ते संपुष्टात. असं म्हटलंय की ध्येयम दुःख मनागतम द्रष्ट दृश्ययो संयोगो ध्येय हेतू. म्हणजे भविष्यकालीन दुःख, अनागतम दुःख म्हणजे जे अजून आलेलं नाही असं दुःख. ध्येयम दुःखम अनागतम म्हणजे भविष्यकालीन दुःख, पुढे येणारं दुःख हे आपल्याला टाळता येणं शक्य आहे. आजचं दुःख टाळता येत नाही, ते आपण सोसत असतो. कारण ते पूर्वी जे काही घडलं त्याचा परिणामच. पण हेयम दुःखम अनागतम म्हणजे जे भावी दुःख आहे, भविष्यकालीन दुःख आहे, द्रष्ट्या पुरुषाने दृश्याशी एकरूप होणे हे दुःखाचं मूळ कारण. आपल्याला जे दिसतं त्याच्याशी आपण एकरूप झालेले असतो आणि त्यामुळे आपण स्वतंत्र आहोत, त्या दुःखापासून वेगळे आहोत याचं भान न राहिल्यामुळे आपण दुःखी, जसं काल सांगितल्याप्रमाणे शरीराचं दुःख हे माझं दुःख. म्हणजे दृश्य आणि द्रष्टा याच्यामधला फरक जाणवेनसा होतो तेव्हा ही दुःखाची समस्या होतो. म्हणजे दुःखाचं कारण काय, तर ही एकरूपता, त्यालाच माया म्हटलेली आहे, इल्युजन. शरीरालाच आत्मा समजणं हे इल्युजन आहे, किंवा मी समजणं हे इल्युजन आहे. म्हणजे दुःखाचं मूळ कारण हे ती माया आहे, ते इल्युजन आहे. ते जर दूर करता आलं तर आपल्याला दुःख दूर करता येईल. कर्माचे परिणाम होत असतात आणि ते कर्त्याला भोगायचे असतात. कर्ता असतो म्हणून तो भोगताही असतो, कर्ता नसेल तर भोगताही असतात. म्हणजे कृती करत असताना आपलं कर्तेपण जर आपण बाजूला ठेवू शकतो तर ते भोगायची जबाबदारी आपल्यावर येणार नाही. म्हणजे जसं कर्मणे एव अधिकार हा समजते, कर्मावरच आपला अधिकार असतो. पण त्यामुळे काय होतं की आपण करते पण आपल्याकडे घेतो. कर्ता मी आहे, मी कर्म करतोय ह्या भावनेमुळे फलाकांक्षा सुद्धा निर्माण होते आणि त्यामुळे दुःखही निर्माण होते. ते करते पण जर आपण बाजूला ठेवलं तर त्या कर्माचे जे परिणाम आहेत ते परिणाम आपल्याला भोगावे लागतात. अकर्तेपणाने कर्म करता आलं म्हणजे कर्म करण्यापेक्षा कर्म घडतं अशी यावेळी परिस्थिती असते. म्हणजे मी काही करत नाही, हे माझ्याकडून कोणीतरी करवून घेते. त्यामुळे त्या कर्माची परिणाम स्वरूप जी जबाबदारी असते ती कमी होते किंवा ती नाही. प्रकाश क्रिया स्थितिशीलम भूतेंद्रियात्मकम भोगापवर्गार्थ दृष्टी. त्याचा अर्थ काय आहे, दृश्य सृष्टी सत्वगुणामुळे प्रकाशमान, रजोगुणामुळे क्रियाशील आणि तमोगुणामुळे स्थितिशील असते. ही सृष्टी आहे ती आपण पाहिजे. सृष्टी म्हणजे की द्रव्य असते. सृष्टी हे चैतन्य नव्हे, सृष्टी हे द्रव्य आहे. स्पिरिट अँड मॅटर या दृष्टीने बघितलं तर द्रव्य म्हणजे मॅटर. तर त्यामुळे ती सृष्टी ह्या त्रिगुणांनी युक्त आहे. ह्या गुणांचं वर्णन करताना पतंजलीने सत्व गुणाला प्रकाशमान म्हटले. प्रकाश क्रिया स्थिती असे 3 शब्द त्यांनी वापरलेले आहेत. तर प्रकाश म्हणजे सत्व, क्रिया म्हणजे रजोगुण आणि स्थिती हा तमोगुण. त्यामुळे सृष्टी ही प्रकाश क्रिया स्थितिशील आहे. म्हणजे हे तिचे 3 गुणधर्म आहेत. पंचमहाभूत 10 इंद्रिय आणि अंतःकरण मिळून दृश्य सृष्टी होते. दृश्य सृष्टी ही प्रकृती आहे. प्रकृतीमध्ये काय काय आहे तर पंचमहाभूत आहे. ह्या पंचमहाभूतांचं सुद्धा सूक्ष्म रूप जे आहे त्याला तन्मात्रा असं. म्हणजे मुळात तन्मात्रापासून पंचतन्मात्रापासून पंचमहाभूतही निर्माण झाले. पंचमहाभूत हे त्याचं दृश्य स्वरूप, त्याचं अदृश्य स्वरूप म्हणजे तन्मात्रा. म्हणजे प्रत्येक गोष्टीला अदृश्य सृष्टीमध्ये त्याचा पाया असतो किंवा रूट्स असतात. सबस्ट्रॅटम त्याला इंग्रजीत आपण म्हणतो. तो तन्मात्रा इज द सबस्ट्रॅटम ऑफ भूतास, पंचमहाभूत. पंचतन्मात्रा पंचमहाभूत त्यातून निर्माण होणारी 10 इंद्रिय. 10 इंद्रिय कोणती
तर 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि अंतःकरण असं मिळून ही दृश्य सृष्टी झालेली असते. दृश्य सृष्टी कशासाठी आहे तर बघा म्हटलं की जीव हा कर्म करतो आणि त्याचे परिणाम भोगतो. म्हणजे कर्मभोग हे त्याच्या वाट्याला कर्मामुळे आले आणि त्याला जर मुक्त व्हायचं असेल तर कर्ममुक्ती लागते. म्हणजे सृष्टी ही दृश्य सृष्टी ही कर्मभोग आणि कर्ममुक्ती याच्यासाठी आहे. जीवाचा कर्मभोग आणि जीवाची कर्ममुक्ती या दोन्ही गोष्टी या दृश्य सृष्टीच्या माध्यमातून घडत असतात. आता मन हा त्याचाच भाग आहे त्या दृश्य सृष्टी. त्यामुळे म्हणून ते म्हणते की मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्ष. म्हणजे या ठिकाणी बंध म्हणजे कर्मभोग आहे, मुक्ती कर्ममुक्ती आहे, मोक्ष. तर या दोन्हीचं कारण हे मन आहे. आणि हे दृश्य सृष्टीचं प्रयोजन आपण लक्षात घेतलं तर हे सूत्र या दृष्टीने महत्वाचे ठरतं की प्रकृतीच्या प्रत्येक घटकामध्ये हे तिन्ही गुण सामावलेले असतात आणि त्या तिन्ही गुणांच्या प्रमाणाप्रमाणे त्या द्रव्याचे परिणाम दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला वेगवेगळे जाणवतात. प्रकृतीच्या आरंभीची जी अवस्था आहे त्याला साम्यावस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे अनपेनिट्रेट किंवा व्यक्त प्रकट ते मॅनिफेस्ट होतं म्हणजे व्यक्त होतं किंवा प्रकट होतं. म्हणजे ती जी साम्यावस्था आहे, साम्यावस्था म्हणजे काय तर तिन्ही गुण हे साम्य अवस्थेत म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये असतो, समतोल साधलेला असतो. ज्यावेळी हा समतोल बिघडतो तेव्हा संसार आरंभ होतो. म्हणजे साम्यावस्था भंगून संसार सुरू झाला असं आपण म्हणतो. विश्वामध्ये गती आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये मोशन म्हणतो. ही गती एकतर अस्ताव्यस्त असू शकते ज्याचं नियंत्रण काही नसतं किंवा ती तालबद्ध असली पाहिजे. म्हणजे तालबद्ध गती आणि तालविरहित गती किंवा गतीच नसेल तर मोशनलेस अचल. म्हणजे हे तीन प्रकार त्याच्यामध्ये संभव. तशा म्हटलं तर अचल असं काही नाही, परंतु दृश्य सृष्टीमध्ये ते अचल वाटतं आपल्याला. जसं खनिज सृष्टी आहे ती आपल्याला अचल वाटते. इनर्शिया हा त्याच्यामुळे प्रकट होतो. जिथे तमोगुणाचं प्राबल्य असतं तिथं इनर्शिया असतं, रजोगुण असतो तिथं तालविरहित मोशन असतं आणि ज्या ठिकाणी सत्वगुण असतो त्या ठिकाणी तालबद्ध असतं. तालबद्ध म्हणजे त्याला शिस्त असते, रेग्युलेशन असतं, रिदम असतो. त्याच्यातून मग ब्युटी निर्माण होते. हे सगळे त्याचे परिणाम स्वरूप. सगळ्या गोष्टी ह्या कंपनाने होत असतात हे आपल्याला माहिती आहे. आपल्या ज्ञानेंद्रियांचं कार्य कंपनावर आधारित असतं. प्रकाश हा आपल्या डोळ्यावर पडतो, कंपन्या निर्माण होतात, त्यामुळे आपल्याला दिसतं, जाणीव होते, दृश्य. आवाजाचे तसंच आहे. आवाजाची कंपन आपल्या कानावर पडतात आणि आपल्याला तिची जाणीव होते. घर्षणामुळे सुद्धा कंपन होतात आणि त्वचेला आपल्या स्पर्श ज्ञान होतं. तसंच आपले नाक, जीभ ह्या सगळ्यांचे ती विशिष्ट कंपनाशी निगडीत असलेल्या ह्या सगळ्या संवेदना आहेत. तर ह्या आता घर्षणाने उष्णता निर्माण होते, उष्णतेने अणूमध्ये हालचाल निर्माण होते. पण मग की पाणी तापवलं की त्याची वाफ व्हायला लागते, त्याचं तापमान कमी केलं की पाणी गोठू शकतं, बर्फ होऊ शकतं. म्हणजे ही स्थित्यंतर तापमानाशी निगडीत आहे. म्हणजे जी मोशन आहे ती ह्या बाह्य परिस्थितीवर, कंडिशन्सवर नियंत्रित होत असते. त्याच्यावरच त्याचं अवस्था ही ठरत असते. अवस्था ही सुद्धा
सतत बदलत असते. आपली बाल्यावस्था असते, युवावस्था असते, प्रौढावस्था असते, वृद्धावस्था असते. जीव तोच असतो, पण अवस्था बदलत असते. ही त्या जीवामध्ये, त्याच्या अंतरंगामध्ये हे सगळं कोडिफाय झाल्यासारखं असतं. हे जे वेगवेगळे हे आहे, त्याला धर्म, लक्षण आणि अवस्था असे त्याचं वर्णन केलेलं आहे. धर्म म्हणजे गुणधर्म, जसं ते आपण त्रिगुण म्हणतो, सत्व रज तमस. तर तो धर्म म्हणजे एखादी वस्तू ही ज्या पदार्थाची बनलेली असते त्या पदार्थावर त्याचा धर्म अवलंबून असतो. म्हणजे समजा सुवर्णालंकार आहे, तर त्याचा पदार्थ कुठला? सुवर्ण. सोनं हा त्याचा जो गुणधर्म आहे, तो गुणधर्म हा त्याचा गुणधर्म असतो. उद्या तोच सुवर्ण अलंकार जर रुपेरी असेल, चांदीचा असेल, तर गुणधर्म त्याचा बदलेल. तांब्याचा किंवा पितळीचा असेल तर त्याचा तो गुणधर्म बदलला. म्हणजे त्या ठिकाणी त्या पदार्थामध्ये या तीन गुणांचं कॉम्बिनेशन बदललेलं असतं आणि त्यामुळे पदार्थ हा वेगळा असतो. तो धर्म. प्रकृतीबद्दल आपण बोलत होतो, ही मूळ प्रकृती जी आहे त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की मूळ प्रकृतीतून महत तत्व निर्माण होतं किंवा बुद्धी तत्व ज्याला आपण म्हणतो. म्हणजे हे सगळे आत्मा सोडून बाकी सगळी जी तत्व आहेत ना, ते प्रकृतीचा भाग. महत तत्वातून तन्मात्र निर्माण. पंचतन्मात्र तुम्हाला सांगितली बघा. तन्मात्रातून पंचमहाभूत निर्माण. पंचमहाभूत ही पृथ्वी, आप, तेज, वायू आपण म्हणतो, आकाश. हे सगळे दृश्य सृष्टीचे भाग. जीवनिर्मिती ही जी आहे ती आत्माच्या निवासासाठी सृष्टीने निर्माण केलेला हा जीव असतो. त्याला आपण जीवात्मा म्हणतो. म्हणजे आत्म्याशी प्रकृती ज्यावेळी संयुक्त होते त्यावेळी त्याच्यातून जीवाची निर्मिती होते. एरवी आपण त्याला थिओसॉफीमध्ये मोनाड म्हणतो. म्हणजे त्या चैतन्याचा अवकाश, ईश्वरी चैतन्याचा अवकाश, लोगोसचा अंशचा आपण म्हणतो. आणि प्रकृतीच्या सान्निध्यात आल्यामुळे तो जीव निर्माण होतो आणि जीव निर्माण झाला की त्या जीवाच्या जीवनासाठी ही सगळी इंद्रिय निर्माण होतात. ही इंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, हे पुन्हा प्रकृतीचाच भाग आहे. पंचमहाभूतातूनच त्यांची निर्मिती होत असते. मन हा सुद्धा त्यातलाच भाग आहे. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ही 10 इंद्रिय आणि मन हे या 10ंचंही सुसूत्रीकरण करणार. त्यांच्याकडून ज्ञानेंद्रियाकडून येणारे संदेश आणि कर्मेंद्रियांकडून जाणारे संदेश याचं सुसूत्रीकरण ते मन करतं. म्हणजे ज्ञानेंद्रियाकडून माहिती घ्यायची आणि कर्मेंद्रियांना कार्य करायला आदेश द्यायचं काम त्या मनाकडून होत असतं. म्हणजे मन हे सुद्धा ह्या 10 इंद्रियांचं एक सुसूत्रीकरण करणारी व्यवस्था, सिस्टीम असं म्हणता येईल. ह्या वेगवेगळ्या संदेशांचं विश्लेषण कशाच्या आधारे मन करत असतं? तर तर्क, स्मृती याच्याद्वारे ह्या संदेशांचं विश्लेषण मन करत असतं. आता जो मन, त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार वेगवेगळे हे जे घटक आहेत त्याच्यामुळे काय होतं? अहंकारामुळे अविद्या निर्माण होते. दृश्य आणि द्रष्टा यांच्यामध्ये फरक निर्माण होतो. अविद्येमुळे जीवाने सृष्टीचा अनुभव घेण्यासाठी जे केंद्र तयार केलेले असतं, चित्त, ते ह्या तिन्हीच्या संदेशांची जाणीवेपर्यंत सूक्ष्म रूपाने नेणारी यंत्रणा असते. आणि आत्म्याला, जीवात्म्याला जो अनुभव मिळतो की
अनुभव शक्ती देणारी ही चित म्हणजे चेतना, त्याला चित असं म्हटलेलं. चैतन्ये चेत स्थापनम धारण. धारणा म्हणजे काय, तर चेतना आणि चित्त यांचा संबंध प्रस्थापित करणे म्हणजे धारण. चेतना आणि चित्त, चित्त म्हणजे आता आपण त्याला मेंटल बॉडी, मनोदेह असं म्हणतो, आणि चेतना हे कॉन्शियसनेस. तर यांचा संबंध धारणेने साध्य होतो. म्हणजे धारणेमध्ये आपण काय करतो की तो कॉन्शियसनेस स्थिर राहिले. मनाची चंचलता कशामुळे असते की तो कॉन्शियसनेस सारखा येत आहे. चैतन्य चेतस स्थापन धारण, हे चेतना आणि चित्त यांचा संबंध प्रस्थापित करणं ही धारणा किंवा चित्ताची एकाग्रता ही त्याच्यामुळे सांगते. म्हणजे आपल्याला आपली जाणीव ही स्थिर करता आली. सर्व शरीरेषु चैतन्येकता ध्यान. सर्व शरीरेषु चैतन्येकता ध्यान म्हणजे संपूर्ण शरीरातली जाणीवेची एकतानता साधन म्हणजे ध्यान. ध्यान विस्मृती समाधी. ध्यान विस्मृती समाधी म्हणजे काय, तर ज्यावेळी तुमचं ध्यान हे पक्क जमतं आणि ते त्याच्या उच्चावस्थेमध्ये पोहोचतं, त्यावेळी ध्यानाचं आणि विसर्पण विस्मृती ही समाधी. समाधी म्हणजे ती ध्यानाची उच्चावस्था की ज्या ठिकाणी ध्यानी आपण ध्यान करतोय याची मी जाणीव अडवून बसतो. म्हणजे ती त्यावेळची अवस्था ही तोपर्यंत त्याला आपण ध्यान करतोय ह्याची जाणीव असते, पण नंतर आपण ध्यान करतोय याचीही जाणीव राहत नाही. क्षीणे वृत्ते बीजास्तस्यैव मणे दरिद्र ग्रहण ग्राह्येषु तत् यजनता समापत्ती. हे थोडस दीर्घसूत्र आहे. त्याचा अर्थ असा आहे की वृत्ती क्षीण झालेली चित्त रत्नाप्रमाणे असते. ज्यावेळी मनात मधल्या उत्पन्न होणाऱ्या वृत्ती ह्या क्षीण होत जातात. क्षीण म्हणजे मंद होत जातात, दुबळ्या होत जातात. त्यावेळी हळूहळू मनाचं स्वरूप हे एखाद्या अभिजात रत्नाप्रमाणे म्हणजे ट्रान्सपरंट असं व्हायला लागतं, निर्मळ. त्यावेळी ह्या तिन्ही घटकामध्ये म्हणजे त्याला एक आपण जसं पाहणारा असतो तो द्रष्टा असतो, जे पाहतो ते दृश्य असतं, आणि दर्शन ही त्यांच्यामधली क्रिया असते. द्रष्टा, दर्शन आणि दृश्य ह्या तिन्हीमध्ये एक प्रकारची स्थिरता झाली म्हणजे त्याला समाधी अवस्था आली मिळते. म्हणजे ह्या तिन्हीचं स्वतंत्र अस्तित्व त्या ठिकाणी जाणवत नाही, त्याच्यामध्ये एकतानता किंवा एकरूपता आलेली असते. थोडक्यात ध्यान विषयाची एकरूप, ज्याचं ध्यान करत असतो आपण त्या विषयाशी पूर्णपणे एकरूप होणं म्हणजे ध्याता आणि ध्यानवश आणि ध्यान यांचं स्वतंत्र अस्तित्व त्या ठिकाणी राहत नाही. इंद्रियगम्य विषयावर चित्त स्थिर होणं हे ध्यान. त्या ठिकाणी आपलं मन त्याच्यावर स्थिर झालेलं असतं, पण मन एकरूप झालेलं नसतं. ज्या वस्तूवर आपल्याला ध्यान करायचे त्या वस्तूवर मन स्थिर झालेलं असतं, चंचल नसतं. हे स्थिर केव्हा होतं, मुळात आपल्याला वस्तूचं ज्ञान कशामुळे होतं, त्या वस्तूची प्रतिमा ही आपल्याला वस्तूचं ज्ञान करून, म्हणजे मनामध्ये ती प्रतिमा तयार झाली की त्याचं ज्ञान. पण मन चंचल असल्यामुळे ह्या प्रतिमेसारख्या बदलत असतात.
त्यामुळे आता एक प्रतिमा, नंतर दुसऱ्या कशाची प्रतिमा, नंतर तिसरी, हा जो प्रतिमांचा एक लपंडाव चालू असतो, त्याच्यामध्ये कुठली एक प्रतिमा आपल्या मनपटलावर स्थिर नसते. ते स्थिर करण्याचा प्रयत्न आपण करत असतो ती धारणा. म्हणजे काल म्हटलं मी की मनाचं ज्यावेळी तुम्ही निरीक्षण करता त्यावेळी तुमच्या लक्षात येतं की एक विचार येतो, तो जातो, दुसरा येतो, तिसरा येतो, हे चालू असतं. हा जो काही प्रतिमांचा लपंडाव चालू असतो तो आपण निरीक्षण करायला लागल्यानंतर तो थांबायला मंद होत जातो आणि प्रतिमांची संख्या कमी होत जाते आणि ज्यावेळी एकच प्रतिमा उरते त्यावेळी त्याच्यावर तुमचं लक्ष तुम्ही जर केंद्रित केलं तर ध्यान साधन, म्हणजे मनाला त्या ठिकाणी आपण एक प्रकारे नियंत्रित करू शकतो आणि दिशा देऊ. ही स्थिती म्हणजे ध्यान. आणि त्यानंतर ते ध्यान दीर्घकाळ राहण्यासाठी काय लागतं की प्रतिमा ह्या वारंवार तीच प्रतिमा पुन्हा पुन्हा उद्भवत गेली तर, जसं तुम्ही उदाहरण दिलं की ते सिनेमाच्या फिल्मचं उदाहरण दिलं, तशा तीच प्रतिमा वारंवार परत परत तिथं झाली की ती एकावर एक ठसल्यामुळे त्याला एक सातत्य येतं आणि त्या सातत्यामुळे ती तिथे स्थिर होते आणि मग मन स्थिर होतं, मन शांत होतं, मनाचं चांचल्य संपलेलं असतं. म्हणजे हे आपल्याला जमणं म्हणजे ध्यान जमणं. आणि ते तसंच दीर्घकाळ तुम्ही चालू ठेवलं की त्याच्याशी तुम्ही इतके एकरूप होत जाता की तुम्हाला ध्यान, ध्यानी, ध्याता असं वेगळं वेगळं काही राहत नाही. ती अवस्था म्हणजे समाधी. म्हणून त्यांनी जे शब्द वापरले ते गृहीतृ, ग्रहण आणि ग्राह्य असे शब्द वापरले. त्यामध्ये स्थिर होतं, तदाकार होतं, त्याला त्यांनी समपत्ती हा शब्द वापरलेला आहे. समाधीला समपत्ती असा दुसरा शब्द वापरलेला आहे. आपल्याला आपण बरेचदा सेल्फ ऑब्झर्वेशन बद्दल बोलतो. आपल्या मनामध्ये काय चाललंय याचं निरीक्षण. तर आपल्याला पाहायची जी सवय असते की जे आपल्याला पाहायचं असतं ते आपण पाहतो, जे आपण पाहायचं नसतं त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. म्हणजे समजा शाळेमध्ये फळा आहे, फळ्यावर आपण लिहितो त्याच्याकडे आपलं लक्ष असतं. चित्र काढलेलं असेल किंवा एखादा तरी ठिपका असेल, शिक्षकाने विचारलं काय रे बोर्डावर काय आहे, तर बहुतेक विद्यार्थी काय म्हणतात ते तर ते चित्र आहे किंवा ठिपका आहे. म्हणजे त्यावेळी एवढा मोठा फळा असतो, त्या फळ्याकडे आपलं लक्ष असेलच दिसत आहे, किंवा तो फळा ज्या भिंतीवर असतो त्या भिंतीकडे आपलं लक्ष असेलच असते. म्हणजे फोकस अटेन्शन हे आपल्याला बरेचदा एक्सक्लुझिव्ह असं पाहायला प्रवृत्त करतं, पण त्यामुळे त्याची बॅकग्राऊंड पुष्कळदा आपण दुर्लक्षित करतो. म्हणजे जसं आकाशाकडे आपण बघितलं तर आकाशामध्ये बरेचदा ढग असतात, तर एकामागून एक ढग जात असते. ते ढग जाताची ढगांची मुवमेंट आपल्या केव्हा लक्षात येते की दोन ढगामध्ये अंतर असेल, मध्ये गॅप असेल आणि तिथून आकाशाच्या पोकळीची जाणीव होत असेल तर ते लक्षात येतं की तिथे नाहीतर ती मुवमेंट चालू असते ढगांची अखंड, आकाशाचं आपल्याला दिसत नसते, दिसतात ते फक्त ढग दिसतात. यावेळी दोन ढगांच्या मध्ये गॅप असते त्यावेळी आपल्याला त्या पोकळीचा अंदाज येतो आणि ती जाणवते. तसं मनाचं सुद्धा निरीक्षण आपण करतो किंवा प्रतिमा सारख्या चालू असतात त्यावेळी त्या प्रतिमांच्या मधली गॅप आपल्याला पकडता आली तर
मनाच्या त्या पोकळीचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. नाहीतर आपण प्रतिमांच्या मध्येच गुंतून जातो आणि ती गॅप जितका जास्त वेळ राहील तितका त्याचा परिणाम हा वाढतो. म्हणजे सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी हे आपण म्हणतो. आणि संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी असं आपण म्हणतो. त्याच्यामधले हे फरक लक्षात येण्यासाठी ह्या ऑब्झर्वेशन मधल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या ध्यानात येणं आवश्यक आहे. म्हणजे प्रतिमाच्या मध्ये जे अंतर असतं ते अंतर जर आपल्याला टिपता आलं तर निर्विचार मन म्हणजे काय आहे हे लक्षात येऊ शकते. म्हणजे मनाला नेहमी हे आलंबन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे कुठल्या तरी प्रतिमेचं आलंबन लागतं, त्याच्या आधारावर ते टिकून असतं. निर्मनी अवस्था केव्हा होते, ज्यावेळी त्याला आलंबनच कुठलं नसतं. तर त्याची सुरुवात आपल्याला करायची असेल तर ही दोन प्रतिमा मधली जी स्पेस आहे ती आपल्याला हेरून त्या ठिकाणी आपल्याला ती निरोध, ही जी आपली हे आहे वृत्तींचा निरोध करणं, त्याच्यावर लक्ष केंद्रित करून जर आपण ते केलं तर आपल्याला पुढच्या स्टेजला जाता येतं. म्हणजे समाधी अवस्थेकडे जाण्यासाठी आपल्याला ही स्पेस फिरता आली आणि त्या स्पेसवर कॉन्सन्ट्रेशन करता आलं, त्या स्पेसचाच आधार, तर आपल्याला त्या निर्मनी अवस्था म्हणजे ज्याच्यामध्ये ध्यान करणारा आपण ध्यान करतोय ती विसरून जातो असं म्हणावे म्हटलं, ही अवस्था म्हणजे ज्याला आपण सबीज समाधी आणि निर्बीज समाधी असं म्हटलेलं आहे, काल उल्लेख केला आहे. बीज जोपर्यंत असतं तोपर्यंत त्या बीजाला अंकुर फुटण्याची शक्यता असते. निर्बीज समाधीमध्ये ती शक्यता नसते, कारण ती बीज दग्ध, निर्बीज म्हणजे बीज दग्ध, बीजच जळून गेलेलं असतं, त्यामुळे त्याला अंकुर फुटत नाही. आणि त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी ह्या तिन्ही गोष्टी एकरूप झालेल्या असतात. ध्यान करणारा ज्याच्यावर ध्यान करता ती वस्तू आणि ध्यानाची प्रक्रिया, या तिन्ही गोष्टी एकरूप झाल्या की त्याचं स्वतंत्र अस्तित्व असं कशाचं राहत नाही. तर ती अवस्था प्राप्त होण्यासाठी आपल्याला हा जो मधला हे आहे तो घेता आला तर म्हणजे त्याच्यासाठी निरोध म्हणजे दमन नव्हे असं म्हटले. बरेचदा आपण एखादा विचार मनात येऊ नये, निर्विचार व्हावं म्हणून विचारांचं दमन करायचा प्रयत्न, तर तसं करून काही साध्य होत, कारण जी गोष्ट तुम्ही दृष्टी बळजबरीने करता ती पुन्हा वर येण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. त्यामुळे तुम्ही एक प्रकारचा त्याला सबकॉन्शियस मध्ये ढकलता, म्हणजे संधीची ती वाट पाहत असते वर येण्याची. त्यामुळे ते एक प्रकारचं तुम्ही अनैसर्गिक असं ताण तणाव टेन्शन त्याच्यामध्ये निर्माण करता. ज्यावेळी तुम्ही निर्विचार अवस्थेत जायचा असा जबरीने प्रयत्न करतात. त्यामुळे तसं न करता हे केवळ आपल्या ऑब्झर्वेशन वरच हे केलं पाहिजे की आपण ऑब्झर्व काय करतोय आणि कसं करतोय याच्यावर हा त्याचा मेकॅनिझम समजून ते जर केलं तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं अनैसर्गिक असं टेन्शन त्याच्यामध्ये करता येणार नाही. म्हणजे ते सहज होतं, त्याला सहज समाधी म्हणतात, ती सहज साधली पाहिजे. त्याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही प्रयत्न करून ती साध्य करायचा प्रयत्न करतात त्यावेळी त्याच्यामध्ये हे टेन्शन निर्माण होण्याची शक्यता असते. मग त्याच्यामध्ये कुठेतरी अशा प्रयत्न डोकं दुखणं विकणं अशा प्रकार सुद्धा होतात किंवा तुम्हाला अननेसेसरी ताण जाणवणं आणि मग तो प्रयत्न
प्रयत्न अर्ध्यावर सोडून देणं असे प्रकार होऊ शकतात त्याच्यात. तर ते टाळायचं असेल तर हे नैसर्गिकपणे शांत झालं पाहिजे. म्हणून त्याला तस्य प्रशांत वाहिता संस्कार म्हणजे त्या निरोध परिणामाच्या वारंवार संस्कारामुळे चित्त प्रशांतपणे वाहू लागते. म्हणजे चित्ताचं सुद्धा हे एक प्रकारचं वाहन आहे. जसं नदी वाहत असते, तो नदीचा प्रवाह अखंड असतो, पण पाणी सारखं बदलत असतं ते. पण नदीची अखंडता त्याच्यामध्ये टिकून असते. वारंवार त्याच गोष्टीची अनुभूती आल्यामुळे त्याचा जो निरोध परिणाम असतो त्याचा कालावधी वाढतो. म्हणजे त्याच्यामध्ये गॅप असते, पण ती गॅप इतकी असते की ती गॅप तुम्हाला चित्रफितीमध्ये जशी दिसत नाही तशी ती तुम्हाला गॅप जाणवत नाही. त्यामुळे ते अखंड असल्यासारखंच असतं आणि त्यामुळे चित्ताला तुमच्या प्रवाहीपणा चित्तामध्ये जाणीवेचा तो प्रवाह टिकून राहील आणि तो जितका जास्त काळ राहील तितकी तुम्हाला ती समाधी साधू शकते. म्हणजे आता ह्या तिन्हीचं जे हे केलंय, वर्णन केलंय एका ठिकाणी त्यांनी कालमानाप्रमाणे ते केलेलं आहे. म्हणजे ध्यान धारणा ही त्याच्यात त्यांनी मला वाटतं 12 सेकंद म्हटले. 12 सेकंद जर तुम्हाला एका ठिकाणी तुमची हे स्थिर करता आली तर ती धारणा झाली. त्या 12चा वर्ग म्हणजे 12 गुणिले 12 म्हणजे 144 सेकंद हे जर टिकवता आहे. हे पतंजलींच्या याच्यात नाही आहे, पण त्याच्यामध्ये कॉमेंटरीज वगैरे आहेत त्याच्यामध्ये हे आलेलं आहे. ते एका मला वाटतं चिन्मय मिशनच्या स्वामींनी किंवा असं कोणीतरी दिलेलं आहे. तर 12 गुणिले 12 अशा याच्यामध्ये आलं की ते त्या ध्यान ह्या कॅटेगरी होतं. आणि 12 गुणिले 12 गुणिले 12 एवढा कालावधी गेला की त्या समाधी सविकल्प समाधीकडे तुम्ही जायला लागता. नंतर पुन्हा 12 ने मल्टिप्लाय केलं की ती निर्विकल्प समाधी होते. अशा प्रकारे म्हणजे जितका जास्त काळ तुम्ही ती अवस्था टिकवून ठेवू शकाल त्यावर तुमची समाधीमधली प्रगती अवलंबून राहते. म्हणजे तुमच्या मनावर तुमचं हळूहळू नियंत्रण हे वाढत जातं. म्हणजे मनाकडून आपलं इच्छित कार्य घडवून घेण्याची तुमची क्षमता वाढते. तशा तुमच्यामध्ये त्या सिद्धी निर्माण. सिद्धी तुम्हाला प्राप्त का होतात? कारण तुम्ही तुमच्या मनावर ते नियंत्रण प्रस्थापित केलेलं असतं. आणि त्या मनावर नियंत्रण प्रस्थापित करणं म्हणजे काय? तर ते मन किंवा तो मनोदेह ज्या घटकांनी घडलेला आहे त्या घटकांच्या एकत्रित परिणाम जो असतो तो परिणाम तुम्हाला अपेक्षेप्रमाणे निर्माण करता येणं म्हणजे सिद्धी प्राप्त. तुम्हाला संयम करणं म्हणजे काय? तर एकाच गोष्टीवर धारणा, ध्यान आणि समाधी ही पुढे कंटिन्यू. तर तो कालावधी जसा वाढत जाईल तसं समाधीची खोली वाढत जाईल. त्याचं स्थैर्य वाढत जाईल किंवा त्याचे स्ट्रेंथ वाढत. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये एक प्रकारे यू गेट इमर्स्ड इनटू दॅट. म्हणजे त्याच्यातून मग सहजासहजी बाहेर पडत नाही. म्हणजे कसं समाधीभंग पावली. पण अशा दृढ समाधीमध्ये गेलेल्या माणसाला जागं करावं लागतं. तो स्वतःहून त्याच्यातून बाहेर पडेल असं नाही. कारण त्या ठिकाणी ध्यान आणि ध्यानी आणि ध्यानाची वस्तू या एकरूप झालेल्या असतात. त्यामुळे स्वतःहून ती अवस्था थांबवायची हे
त्या व्यक्तीला जमेलच असं नाही. म्हणजे ते जमण्याचं सुद्धा एक तुम्हाला पुन्हा कदाचित तुम्हाला तसे संकेत तुमच्या मनाला द्यावे लागतील की मला बुवा एवढा काळी समाधी ह्याच्यामध्ये मला राहायचं आहे. म्हणजे आपोआप तुम्हाला जसं गजर होतो, सायरन होतो आणि तुम्हाला जाग आणखी जाते. म्हणजे तुम्ही स्वतःहून जागे होत नाही, पण त्या डिव्हाइस मुळे तुम्ही तर त्या प्रकारे त्याचं ते हे करावं लागतं. म्हणजे एकदा असं होतं की लोक एकदा सॉक्रेटिसच्या बाबतीत सांगतात की सॉक्रेटिस हा मोठा तत्वज्ञ होता देशपाटला. तर तो एकदा रात्री चांदण्या रात्रीमध्ये चंद्राकडे पाहत बसला. तर ते बघता बघता तो त्याच्यामध्ये एवढा गर्क होऊन गेला की थोड्या वेळाने हिमवृष्टी सुरू झाली. बर्फ पडायला सुरुवात झाली आणि सॉक्रेटिसचा पत्ता नाही. लोक शोधायला लागले त्याला. नंतर तो बर्फाच्या खाली गाडून गेला होता. बर्फ एवढं पडलं होतं त्याच्यात. म्हणजे ते पडत असताना तो जर जागा असता तर बाहेर पडला असता. पण एवढा बर्फ साचे पडून त्याला पत्ता लागला नाही. म्हणजे जाणीव त्या ठिकाणी त्या याच्याशी एवढी एकरूप झालेली असते. त्या ठिकाणी तो चंद्र बघत होता तर त्या चंद्राशी तो एवढा एकरूप झाला होता की हे सगळं त्याला जाणवलेच. तर ही अवस्था म्हणजे टोकाची अवस्था. आपण ज्या योगाचा विचार करतो तो राजयोग हा टोकाला जात नाही. तो तुम्हाला नेहमी टू बी इन द वर्ल्ड बट नॉट ऑफ द वर्ल्ड असं आपण जे म्हणतो तशा प्रकारचं योग शिकवतो. म्हणजे संसारामध्ये राहून पण संसारामध्ये न गुंतता आपलं जीवन आपल्याला व्यतीत करता येईल असा तो योग पाहिजे की तुम्ही तुमच्या संसारिक जबाबदाऱ्या पार पाडाल पण त्या जबाबदाऱ्यांचं अवाजवी ओझं वाहणार नाही. त्याचं टेन्शन बिन्शन असलं काही नाही. त्याची काळजी करत बसायचं नाही. ते आपलं होत राहील. योगक्षेम वहाम्यहम. तुझा योगक्षेम मी वाहतोय असं ईश्वराने तुम्हाला एक आश्वासन दिल्यासारखं. त्यांचा जो काही सांसारिक जबाबदाऱ्या असतात त्या पार पडत जातात. त्याच्यासाठी जे काही कमीत कमी लक्ष देणं आवश्यक असतं, जी कृती करणं आवश्यक असतं ती ते करत असतात. पण त्याच्यात कुठे ते गुंतून पडलेले नसतात. उद्याची काळजी करत बसायचं नाही. उद्या येईल उद्या निघून जाईल. तो दिवस त्याप्रमाणे जाईल. आपण काय करतो, आपण प्रोव्हिजन करून शिकतो. ओल्ड एज मध्ये काय होईल, आजारी पडलो तर हॉस्पिटलचा खर्च एवढा आहे त्याची तरतूद करून ठेवायची. मुलीचं लग्न आहे, लग्नाला एवढा खर्च येईल, त्या लग्नाची तरतूद करून ठेव. म्हणजे या तरतुदी करण्यामध्ये आपला वर्तमान सगळ्यात जात असतो. त्यामुळे वर्तमान खरं जगणं त्याऐवजी भविष्याच्या जगण्याची आपण चिंता करत नाही. लिव्ह इन द प्रेझेंट म्हणतात ते बरेचदा होत नाही. आणि त्यामुळे आपण फुल्ली कॉन्शियसली जगणं हे होत नाही. कारण आपण कुठेतरी भूतकाळाला तरी बांधलेले असतो. मागे काय घडलं याचा सुद्धा विचार चालू असतो. त्याच्याबद्दलची खंत पश्चात्ताप दुःख हे असतं. आणि भविष्याची चिंता आणि त्या चिंतेमुळे येणारी इन्सिक्युरिटी, सेन्स ऑफ इन्सिक्युरिटी, असुरक्षितता, त्यामुळे येणारी भीती आणि भीतीमुळे येणारे वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक व्यथा, टेन्शन, त्रास, तणाव आणि त्यामुळे शरीरावर होणारा परिणाम अशी मालिका ती सुरू होते. त्यामुळे जर खरोखर आपल्याला प्रेझेंट मध्ये जगता आलं तर आपण मला वाटतं फार तंदुरुस्त राहू, आरोग्यवान राहू. कारण नको त्या गोष्टींचं ओझं निदान आपण वाहणार नाही. जेवढं आवश्यक आहे तेवढंच ओझं व्हायचं. पण आपला स्वभाव असा बनलेला असतो की त्यामुळे आपण नको त्या गोष्टींचं ओझं वाहत असतो. नको त्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेत असतो. जे आपली कर्तव्य नाही
ती आपलीच कर्तव्य आहे जसं समजून ती पार पाडण्याची काळजी करत असतो. त्यामुळे जे काय आवश्यक आहे, जे अनिवार्य आहे, टाळता येण्यासारखं नाही, ते आपलं काय हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आणि ते ठरवण्यासाठी आपला स्वधर्म ओळखणं हा एक भाग आहे. धर्म हा धर्म म्हणजे पुन्हा त्या तीन गुणाशी निगडीत असतो. स्वधर्म म्हणजे काय, तर त्या गुणानुसार आपला धर्म ठरत असतो. तर सत्वगुणी माणसाचा धर्म जो तो आपल्याला पार पाडायचा असला तर ही टेन्शन्स वगैरे ही सगळी कमी होतात आणि ती तुम्हाला स्पिरिच्युअल प्रोग्रेसच्या याने प्रवृत्त करतात. आणि त्या सत्वगुणाचं सुद्धा प्राबल्य नको, म्हणजे तुम्ही त्या निर्गुण अवस्थेकडे जाऊन तुम्हाला जगता आलं तर इट इज अ डिव्हाइन स्टेट. म्हणजे या ठिकाणी तो ईश्वर निर्गुण आहे म्हणतो आपण. कारण ह्या कुठल्या चांगल्या किंवा वाईट कुठल्याच गोष्टीचं हे नाही त्याच्या ठिकाणी. तर तशी अवस्था की असेल तर म्हणजे पूर्वीचे ऋषी मुनी वगैरे किंवा आपले ॲडप्ट्स हे सुद्धा त्यांची शरीर कित्येक शतक टिकू शकतात. ह्याचं कारण आपली जी झीज होत असते ती ह्या नको त्या गोष्टीमध्ये आपण इन्व्हॉल्व झाल्यामुळे होत. ती जर आपल्याला थांबवता आली तर आपण जे काय शरीर किंवा आपले वेगवेगळे देह ज्या मूळ आर्केटाईप प्रमाणे बनवलेले आहेत त्या नमुन्याप्रमाणे जर आपण ठेवू शकलो, योग्य प्रकारची जीवनशैली स्वीकारून, तर कदाचित त्यांच्याप्रमाणेच जीवनमुक्ताप्रमाणे आपल्याला दीर्घकाळ जगता येणं शक्य होईल. आता आपण श्वास कसा घेतो ह्याच्यावर सुद्धा बरेचसे अवलंबून आहे. बरेचदा आपण दीर्घ श्वास दीर्घ उच्छ्वास हे घेत नाही. आपला श्वास हा एकतर भराभर चालू असतो. पुढे धावपळ जितकी आपण धावपळ करू तितका आपल्याला धाप लागते. धाप लागणे म्हणजे सुद्धा काय आहे, ते धाप लागणे म्हणजे श्वासाची इरेग्युलॅरिटी आहे. नको त्या वेगाने श्वासोच्छ्वास होत असतो. त्याच्याच बरोबर मग त्याच्याशी निगडीत इतर जे काही रक्तप्रवाह असतील काही असतील त्याच्यावरही त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे ज्याला आपण ईज म्हणतो, म्हणजे सहज होणाऱ्या गोष्टी त्या सहज होत नाही. डिसीज म्हणजे काय, ईज नाहीशी होत. स्वास्थ्य नष्ट म्हणजे डिसीज. स्वास्थ्य जीवनामध्ये असेल तर ज्या ह्याच्यासाठी हे शरीर बनलेले आहे त्या पर्पजेससाठीच ते वापरायचं. तेवढ्याच वेळ ते वापरायचं. झोपायच्या त्यावेळी झोपायचं, उठायचं त्यावेळी उठायचं, जेवायचं त्यावेळी जेवायचं, खेळायच्या वेळी खेळायचं. हे सगळं नॅचरल. त्याच्यामध्ये फार स्वतःला जडून न घेता, टाइम टेबल सुद्धा त्याच्यावर आपण स्वतःला बांधून नाही, पण त्याच्यामध्ये हा मूळ हेतू साध्य झाला पाहिजे की शरीराला व यंत्राला सुद्धा रेस्ट लागते. सतत तुम्ही 24 तास यंत्र चालवलं तर त्याची बराबर झीज व्हायला लागते, ते बंद पडायला. तसंच शरीराचं आहे. शरीर तुम्ही उत्साह आहे म्हणून अति उत्साहाने वागणं हा काही लोकांचा दुर्गुण असतो. किंवा उत्साहच नाही म्हणून झोपून राहणं. या दोन्ही गोष्टी म्हणजे एक तमोवृत्ती तर दुसरी रजोवृत्ती, ह्या दोन्हीचा बॅलन्स साधणे म्हणजे सत्ववृत्ती. त्या सत्ववृत्तीने जगून नंतर ते सुद्धा त्याचा प्रभाव म्हणजे काय, ह्या आता साधू संतांच्या जीवनाकडे तुम्ही पाहिलं तर एखादा कोणीतरी विचारलं सध्या तुम्ही काय करता, काय नाही, पाणी पितो, पाणी काढतो, लाकडं फोडतो, चांगले दिवस. म्हणजे काय, त्या जे काही शरीराला व्यायामासाठी आवश्यक आहे अशी कामं करतो. व्यायाम असा काय वेगळा करीत नाही. त्याचे जीवन राहणी अशी असते की तो उन्हातान्हात फिरत असतो, पोहत असतो, शरीराला आपोआप व्यायाम होत असतो, मन मोकळं असतं, चार गप्पा मारतो,
कोणाला सल्ला पाहिजे असला सल्ला देतो, स्वतःहून सल्ला देण्याच्या भानगडीत कोणाला पडत नाही, लोकांच्या व्यवहारांची उगाच दखल घेत नाही. पण जिथं मदतीची आवश्यकता आहे असे वाटतं तिथे मदत करायला पुढे असतो. अशा प्रकारचं जीवन स्वतःच्या गरजा इतक्या कमी असतात की स्वतःसाठी फार काय करायचं नसतं. जे करायचं असतं ते आवश्यक म्हणून केलं जातं. अशा प्रकारचं जीवन म्हणजे थोडक्यात एखाद्या लहान मुलासारखं जीवन म्हटलं तरी चालेल. मुलं ही इनोसेंट असतात, म्हणते निरागस असतात. अशी बालकासारखी वृत्ती ही आपल्याला बाळगता आली तर त्याच्यासाठी दुसरी जीवनशैली नाही. कारण असं बालक हे बहुधा जर त्याला इतर काही व्याधी नसतील, अनुवंशिक वगैरे ह्या गुणांनी आलेले, तर त्यांचं जीवन किती आनंदी असतं बघा. जसं आनंदी आपल्याला आयुष्यभर जगता येईल का, ते जगता येत नाही. कारण ह्या मॅटर ज्याचा आपण विचार करतो त्याचे दिसणाऱ्या सत्वरज गुण आहे, तसेच ह्या गोष्टी आहेत की एक तर गुण म्हणजे धर्म, धर्म नंतर त्याची हे काय म्हणजे बरेचदा त्याला बघा अलंकारांचं उदाहरण मी दिलं. आता सोनं आहे, सोन्याचा जो धर्म आहे तो त्या दागिन्याचा धर्म असतो. पण त्या तो दागिना तुम्ही कुठल्या पद्धतीचा बनवला आहे, कोणी त्याच्यातून वेढणी बनवतील, कोणी त्याच्यातून चेन बनवतील, कोणी कर्णफुलं बनवतील, कुंडलं बनवतील, केयुरं बनवतील. हे जे काय आहे म्हणजे त्याचं रूप जास्ती वर्णाचं, जास्ती वर्णाचं, जास्त हो कोणाचं मंगळसूत्र अगदी गळ्याभोवती असतं, कोणाचं अगदी पोटापर्यंत गेलेलं असतं. तर हे त्याचा जो अपिअरन्सचा भाग आहे तो. आणि अवस्था, त्याची अवस्था कशी आहे म्हणजे एखादा दागिना ब्रँड न्यू असेल तर दुसरा कोणीतरी आपण परंपरागत आपल्या आईचं मंगळसूत्र म्हणून सून किंवा मुलगी वापरत असते, ती तिच्या सुनेला किंवा मुलीला देत असते. म्हणजे तोच दागिना पण कालांतराने त्याचं तेज, त्याची झळाळी, त्याची झीज, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर आलेल्या असतात. तर हे जे काय गुणधर्माबरोबर येणाऱ्या ह्या गोष्टी असतात. तर जसं आपण गुणधर्मावर हे संयम केल्यानंतर गुणधर्मामध्ये बदल घडू शकतो, तसंच ह्या अवस्थांवर तुम्ही ज्यावेळी संयम 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 करणं म्हणजे काय सांगितलं मी? संयम म्हणजे धारणा, ध्यान, समाधी की तिन्ही प्रोसेस आहेत ती पूर्ण करणं एका विशिष्ट वस्तूच्या बाबतीत. ते ज्यावेळी करता त्यावेळी तुम्ही कशावर संयम करता, तर तो गुणावर संयम करणं किंवा त्याच्या अपिअरन्सवरून म्हणजे त्याला लक्षण म्हणतात. याच्यात तांत्रिक भाषेत धर्म, लक्षण आणि अवस्था अशा 3 गोष्टी सांगितल्या. तर ज्यावेळी तुम्ही लक्षणावर आपले संयम करता त्यावेळी तुम्ही लक्षणामध्ये बदल घडवून आणू शकता, धर्मामध्ये बदल घडवून आणू शकता, लक्षणामध्ये बदल घडवून शकता. अवस्था, अवस्थेवर संयम करता त्यावेळी तुम्ही अवस्थेमध्ये बदल घडवून आणू शकता. जे किमया करतात त्या किमया काळानं ह्या गोष्टी साध्य झालेल्या असतात. तुम्ही बघितले त्या मला वाटतं बिडकर महाराजांचं उदाहरण दिलं होतं. तर हे बिडकर महाराज हे पहिल्यांदा अगदी सामान्य होते, म्हणजे त्यांना व्यसन होती, सत्संग वित्संग असं काही नाही पाळायचे, कसली बंधनं पाळायची नाही, स्वयं सुटल्यासारखं वागायचे, व्यसने असतील कदाचित. तर असा माणूस म्हणजे आपण थोडक्यात वाल्याचा वाल्या
हळदीची त्याला स्वामी समर्थांनी तर स्वामी समर्थांनी नंतर त्यांना त्या किमया वगैरे ते करायचे ते सगळं सोडायला लावलं कारण त्या तुमच्या प्रगतीच्या आहेत. पण त्या किमया कोण करू शकतो ज्याला हे साधतं की जो हा संयम ह्या 3 गोष्टीवर करतो म्हणजे तुमच्या धर्मावर म्हणजे गुणधर्म त्यानंतर तुमच्या लक्षणा आणि तुमच्या अवस्थे तो ज्याच्यावर तुम्ही संयम करता त्याच्यामध्ये तुम्हाला हवा तसा बदल किंवा परिवर्तन किंवा योगाच्या भाषेत परिणाम याला परिणाम म्हणतात परिणामत्रयी असं म्हटलेलं आहे. हे 3 प्रकारचे परिणाम हे तुम्हाला त्याच्यामध्ये घडवून आणता येतात. म्हणून ते लोखंडाचं सोनं करणं हा प्रकार कशाच्या आधारे होतो म्हणजे हे केवळ बुवाबाजी किंवा जादूटोणा असतो असं नाही म्हणजे बरेचदा तो खरा कसाच असतो जादूटोणा बरोबर तुम्हाला लोखंडाचं सोनं करून देणाऱ्या कोणी भेटणार नाही पण ते करणं शक्य आहे हे तुम्हाला ह्या ज्ञानाने समजतं की हे करणं शक्य आहे. त्यामुळे अनेकदा ह्या साधू पुरुषांना कधी पैसे कमी पडत नाही धन कमी पडत नाही त्याच्यामुळे त्यांचं कार्य थांबलंय असं होत कारण योग्य कार्यासाठी रिसोर्सेस कसे निर्माण करायचे हे त्यांच्याकडे येत जात कारण निसर्ग त्यांना सहाय्य होत असतो. निसर्ग शक्तीनं त्यांनी आवाहन केलं तर त्याला प्रतिसाद त्यांना मिळतो आपल्याला तो मिळणार नाही कारण आपली ती शक्ती नाही ते सामर्थ्य नाही ते प्राप्त करून घेता येईल योग साधने पण ही साधना एवढी सोपी नाही की कोणी रागाबाळ्याची ध्यानाला बसावं आसनामध्ये आणि आवाहन करावं आणि निसर्ग शक्ती येऊन हे काय पाहिजे म्हणून विचारतील आणि देतील असं नाही. ते केव्हा शक्य होतं त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तुमची जाणीव ही त्यांच्या जाणीवे सारखी उंचावली पाहिजे. आता वेगवेगळ्या देवदेवतांना आवाहन करणे म्हणजे काय तर ह्या निसर्ग शक्तींना केलेलं आवाहन आपल्या हिंदू धर्मामध्ये आता यक्ष किन्नर गंधर्व वगैरे ह्या ज्या वेगवेगळ्या छडी सांगितलेल्या आहेत ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या हे देवदेवता म्हणून आपण त्यांना व्यक्तिरूप दिलेले आहे पण त्या निसर्ग शक्ती आहे वेगवेगळ्या प्रकारची पर्जन्य शक्ती ही एखादी देवता असते तसंच वेगवेगळ्या शक्ती ह्या त्यांना आवाहन केलेलं तर त्या आवाहनासाठी पुष्कळदा जसं योग हा एक प्रकार आहे तसं यज्ञ यज्ञ हा दुसरा भाग यज्ञ का करतात आता वैदिक धर्मामध्ये त्या यज्ञावर खूप भर होता त्या काळामध्ये लोक यज्ञयाग का करायचे कारण विज्ञान त्यावेळी आजच्यासारखं सुधारलेलं नव्हतं. आता तुम्ही इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकता जनरेटर्स आहेत तुमच्याकडे पंखे आहेत वॉशिंग मशीन्स आहेत रेफ्रिजरेटर्स आहेत हे सगळं तुम्ही विज्ञानाने आता निर्माण केलं पूर्वी ह्या क्षमता त्या पूर्वीच्या माणसाकडे काहीच नव्हत्या त्यामुळे ह्या निसर्ग शक्तींचं सहाय्य घेऊन तुम्हाला अनेक गोष्टी ह्या त्यांची उपलब्धी शक्य होती. त्यामुळे तुला वरदान दिलं त्यांनी वगैरे ह्या ज्या कथा असतात ते वरदान म्हणजे ते असतं इट इज अ रिस्पॉन्स टू युअर अपील तुम्ही यू इन्व्होक द पॉवर्स ऑफ द नेचर अँड दोज पॉवर्स रिस्पॉन्ड कारण त्यांना त्याच्यामध्ये आनंद असतो ते करण्यामध्ये त्यामुळे अशी संधी मिळाली तर ते त्याला प्रतिसाद देतात किंवा कित्येकदा एक्सचेंज असतं जसं बार्टर डील आपण माझ्याकडे तांदूळ आहे मी तुला तांदूळ देतो तू भात घे तुझ्याकडे गहू आहे मला गहू दे मला पोळी मिळेल म्हणजे मला जे पाहिजे ते मी तुला देतो ते तू मला दे तुला जे पाहिजे ते मी तुला दे म्हणजे यज्ञयागामध्ये ती एक भूमिका आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं हवन केलं जातं त्या गोष्टी त्या देवदेवतांना पोचतात अशी त्या मागची हे आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला काय दुष्काळ पडलाय ना पाऊस पाहिजे ना आम्ही पाऊस देतो पाऊस देतो वगैरे अशा प्रकारचा तो एक्सचेंज दिलाय त्या ठिकाणी
म्हणजे देणं आणि घेणं, किंवा काही गोष्टी ह्या केवळ तुम्ही भक्तीपोटी, प्रेमापोटी, आत्मीयतेने करता, विदाउट एक्सपेक्टेशन ऑफ एनी रिटर्न, पण त्यावेळी तुम्हाला तुम्ही न मागताही मिळत असतं, असंही होऊ शकतं. तर याच्यामध्ये काय असतं की ज्या अदृश्य निसर्ग शक्ती आहेत त्यांचं आपल्याला सहाय्य होत असतं. इव्हन आपली जी इव्होल्युशनरी प्रोसेस आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये ह्या देवदेवतांचं सहाय्य हे गृहीत धरलेलं आहे. अगदी जन्मापासून सुद्धा ज्यावेळी तो आत्मा हा रिइन्कार्नेशनसाठी तयार झालेला असतो त्यावेळी त्याला हे वेगवेगळे कोश हे त्याची जरूर असते. तर त्या कोशासाठी आवश्यक असलेलं मटेरियल हे तुमच्या कडे येणं आणि त्या मटेरियल पासून ते देह त्याची बांधणी करणं, घडवणं तुम्हाला अनुरूप असेल, ही सगळी प्रोसेस आपल्याला वाटतं आपोआप होते. आई गर्भवती राहते आणि मुलाला जन्म देते, पण ही प्रोसेस वाटते तशी आपोआप घडणारी नाहीये. ही प्रत्यक्षात त्याच्यासाठी हे घडवून आणणारी शक्ती आहे आणि त्या अत्यंत वेगवेगळ्या श्रेणीच्या आहेत. म्हणजे त्याच्यात महत्वाचं कार्य करणारे उच्च श्रेणीला असतात, जसं मग आपण म्हटल्याप्रमाणे म्हणजे आपण वेगवेगळ्या देवदेवतांना आपल्या त्या भारत समाज पूजेमध्ये सुद्धा आवाहन करतो. तर कोण अग्नी देवता, वरुण देवता वगैरे आपण हे नाव ते फोर्सेस आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या फोर्सेस असतात. किंवा इव्हन या आपण पंचप्राण म्हणतो, हे प्राण सुद्धा श्वासोच्छ्वास घेणं, प्राणायाम म्हणजे नुसता श्वासोच्छ्वासाचा भाग नाहीये. त्या श्वासाबरोबर हे प्राण ही एनर्जी आहे, ऊर्जा, आणि ह्या ऊर्जेचे पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत. पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान, समान वगैरे. तर त्या प्रत्येक प्राणाचं एक विशिष्ट कार्य आहे. ते कार्य करून देण्यासाठी ते व्हावं लागतं. ते जर झालं नाही तर आपण निष्प्राण होऊ, आपली सगळी निस्तेज होऊ, ऊर्जा सगळी निघून जाईल. तर म्हणून ह्या अनेक गोष्टींचं महत्व असतं. आणि साधनेमुळे तुम्हाला केवळ स्वतःचे जीवन घडवणं एवढ्यापुरतं ते मर्यादित नाही, तर ह्या सिद्धी प्राप्त झाल्या की त्या सिद्धींचा योग्य तो उपयोग तुम्ही करू शकता. पण तो योग्य उपयोग नाही केला तर ज्या साधनेने तुम्हाला सिद्धी साध्य झालेल्या असतात त्या सिद्धी हळूहळू निघून जातात. म्हणजे सिद्धी ह्या तोवर कायम टिकतात जोपर्यंत तुमची साधना ही तेवढ्याच पोटतिडकीने, प्रामाणिकपणे, निष्ठेने चालू असते. ती तुम्ही थांबवलात, आता मला साध्य झालं म्हणून आणि स्वतःमध्ये गुंतून पडला तर हळूहळू ते, म्हणून काही जे ज्योतिषी वगैरे त्यांच्या बाबतीत असं झालेलं आहे ते एका विशिष्ट काळात त्यांनी जे काही प्रेडिक्शन्स केली, ज्योतिष वर्तवली, ती तंतोतंत खरी ठरली. पण नंतरच्या काळात त्यांनी तो प्रयत्न करून पाहिला, पण त्यांना म्हणजे त्या ठिकाणी सत्य काय आहे हे समजण्याची क्षमता ही त्यांच्यामध्ये त्या साधनेमुळे आलेली असते. त्याची उदाहरणं याच्यामध्ये पतंजलीने दिलेली आहे की काही साधना या अशा असतात की त्याच्यामुळे तुम्हाला या शक्ती प्राप्त होतात. म्हणजे भूतकाळामध्ये काय घडलं हे तुम्हाला पाहणं शक्य असतं, किंवा भविष्य काळात काय होणार आहे हे पाहणं तुम्हाला शक्य असतं. म्हणजे आपण याच्यामध्ये फिलॉसॉफिकल भाषेमध्ये बोलताना बरेचदा क्लेअरव्हायन्स वगैरे म्हणतो.
ऑडियन्स म्हणतो, म्हणजे इतरांना जे आवाज ऐकू येत नाही ते तुम्हाला आवाज ऐकू येत, इतरांना जे दिसत नाही ते तुम्हाला दिसू शकतं आणि त्यावरून तुम्ही वर्तवू शकता. म्हणजे तुम्ही पुढचं वर्तवत असता असं म्हणण्यापेक्षा पुढचं तुम्हाला आज दिसत असतं, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी काही वर्तवत नसता. म्हणजे आपण त्याला आपल्या दृष्टीने म्हणतो की तो भविष्य सांगतोय, पण त्याला ते दिसत असतं. म्हणजे ती व्हिजन त्याला आलेली असते आणि ती व्हिजन येण्यासाठी हे साधना किंवा हा संयम, विशेषतः संयम हा उपयोगी पडतो. कारण ह्या संयमामुळे तुम्ही ज्याच्यावर संयम करता त्याचे गुणधर्म, त्याची लक्षणं आणि त्याची अवस्था याच्यावर परिणाम स्वरूप बदल घडवण्याची शक्ती प्राप्त केलेली असते. त्याला सिद्धी म्हणतात. त्या सिद्धी कित्येकदा अगदी छोट्या छोट्या असतात, त्यांना इद्दी असं बरेचदा म्हटलेलं आहे. आणि ज्या वरच्या श्रेणीच्या सिद्धी असतात त्या सिद्धी, त्याला सिद्धी म्हणतात. त्याच्यामध्ये पुन्हा 3 प्रकारचे विभाग आहेत. आदिभौतिक, आदिदैविक आणि आत्मिक किंवा आध्यात्मिक. तर ज्या कारणासाठी, ज्या उद्देशाने त्या सिद्धी तुम्ही वापरता त्याच्यावरही त्याचे हे वर्गीकरण अवलंबून असतं. शेवटी तुम्ही कुठल्या हेतूने ह्या सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत किंवा ह्या सिद्धींचा वापर करणार याच्यावर त्यांचा हा प्रकार अवलंबून असतो. म्हणजे पतंजलीने जवळजवळ अशा 41 सिद्धीत सांगितलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या, त्याच्यात काही छोट्या आहेत, काही म्हणजे लघिमा, महिमा वगैरे. म्हणजे ह्या गोष्टी काय आहेत तर तुम्हाला छोट्या गोष्टी सुद्धा निरखून पाहता येतात किंवा प्रचंड मोठ्या गोष्टी सुद्धा ज्याचा इतरांना कोणाला आवाका येणार नाही अशा ह्या तुम्हाला तुमच्या समोर छोट्या करून पाहता येतात. म्हणजे एखाद्याचं मिनिएचर आपण म्हणतो तसं मिनिएचर बनवून ते पाहिलं तर मोठी जे तुमच्या दृष्टीमध्ये सामावणारी नाही अशी गोष्ट तुम्हाला संपूर्णपणे पाहता येते. किंवा एखादा अणुरेणू, ॲटम आहे, ॲटम कधी आपल्याला दिसत नाही, अगदी मायक्रोस्कोप खाली सुद्धा ते अगदी हायली ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप खाली वगैरेच त्याचं हे दर्शन होऊ शकतं. पण ज्याला क्लेअरव्हाइंट विजन आहे तो त्या ॲटम मध्ये होणाऱ्या मुवमेंट्स, त्यातली सब ॲटॉमिक पार्टिकल्स याच्यावर संयम साधून त्याची जी गती असते ती गती रोखू शकतो आणि त्याला पारखू शकतो, निरीक्षण करू शकतो, त्याला मोठं करू शकतो. मोठं करू शकतो म्हणजे त्याच्या दृष्टीला दिसेल असं ते स्वरूप त्याचं येऊ शकतं. तर हे वेगळे ज्या सिद्धी आहेत त्यामुळेच हे किमया तुम्ही करू शकता. किमया म्हणजे काय, या 3 गोष्टीमध्ये तुम्ही परिवर्तन करू शकता. म्हणजे कदाचित अवस्थेवर समजा तुम्ही संयम केला तर तुम्ही अवस्था बदलू शकाल. किंवा समजा आज एखादा वृद्ध आहे तर त्याचं बालपण कसं होतं हे तुम्ही त्याच्या अवस्थेवर संयम करून शोधून काढू शकाल. म्हणजे लहानपणी हा कसा वागला असेल किंवा एखाद्या लहान मुलाला पाहून मोठेपणी हा कसा होईल हे त्याची ती अवस्था. म्हणजे अवस्था ही प्रत्येक हा पुन्हा प्रकृतीचाच भाग आहे. अवस्थेमध्ये होणारे बदल, कारण बीजरूपाने ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये प्रोग्रॅम केलेल्या असतात असं म्हणायला हरकत नाही. जसे कॉम्प्युटरमध्ये प्रोग्रॅम असतो, तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे तुम्ही तो ऍक्सेस करू शकता. तसंच ह्याच्यामध्ये तुम्हाला ती जर कला ऍक्सेस करण्याची साध्य झाली म्हणजे संयम तुम्ही जर करू शकता तर तुम्हाला काळाच्या मागे किंवा पुढे जाता येतं आणि त्या गोष्टी पाहता येतात.
आकार मनामध्ये फरक करणं म्हणजे ते आहे मग सांगितल्याप्रमाणे की त्याचा आकार कमी जास्त लघिमा महिमा वगैरे हा त्याच्याशी तुम्ही संयम करून त्याच्यावर त्याला लहान मोठं तुम्ही करू शकता तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये आणू शकता म्हणजे एवढं ज्यावेळी तुम्ही सगळ्या प्रकारे संयम करून परिणाम घडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये येते त्यावेळी ह्या सिद्धी कशा प्राप्त होतात याचा निदान आपल्याला अंदाज बांधता येईल प्रत्यक्ष आपल्याला त्या साध्य करणे ही सोपी गोष्ट नाही पण सिद्धीमागचं हे जे विज्ञान आहे ते समजायला ही माहिती मला वाटतं उपयुक्त आहे त्यामुळे ज्या गोष्टी साधू संतांच्या जीवनामध्ये जे चमत्कार म्हणून आपण पुष्कळदा म्हटलेले पाहतो ते वस्तुतः चमत्कार नसतात ही वस्तुस्थिती नसते फक्त त्याच्या मागची ही जे कारण आणि परिणाम कॉज अँड इफेक्ट याचं जे शास्त्र आहे ते आपण समजून घेतलं तर ते मॅजिक नाही HPB नेहमी म्हणतात देर इज नो मॅजिक एव्हरीथिंग गो ॲज पर द लॉज ऑफ द नेचर फक्त आपलं अज्ञान त्यामुळे आपल्याला ते मॅजिक वाटतं जादूटोणा वाटतं पण ते जर ज्ञान आपल्याला झालं तर त्याच्यामागचं शास्त्र विज्ञान आपल्याला समजलं तर ही नैसर्गिक अशी परिणती आहे कारणामुळे होणारे परिणाम इतकं ते स्वच्छ सरळ सोपं आहे